नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गुरुकृपानगर, कोंडगाव, भिवंडी इथे राहणाऱ्या धनश्री मंगेश चंपानेरकर या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलता करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला शोधायची. तर मी शोधत असताना कुटुंबातल्याही बऱ्याच जणांना काही धक्के बसू शकतात. नेमकं काय होणार आजच्या भागात ते बघूया. भेटूया चंपानेरकर वहिनींना आणि कुटुंबाला. नमस्कार. 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 या उखाणा. खोक्यात खोका, हां 56 खोका. हां. खोक्यात खोका, 56 कोका. मी त्याची मांजर आणि मंगेश माझा बोका. मांजर वाटते घरी गेली. मग तुमच्या घरात दूध राहतच नसेल ना? बरं वहिनी, बालपण कुठलं बालपण सगळं भिवंडीतच गेलं. आणि तुम्ही? भिवंडीच. भिवंडी. हो, कसं गेलं हो तुमचं बालपण? कसं गेलं? माझं बालपण तर खूप मजेशीर गेलं, आनंदात. हे बालपण जास्त छान गेलं की आता छान आहे? नाही, बालपण पण छान आहे आणि आताही छान आहे, असं काही नाही, दोन्हीच इक्वल आहेत. ओळख कशी झाली? ओळख आम्ही अष्टविनायक यात्रेमध्ये भेटलो होतो. काय सांग, यात्रेला गेला होता तुम्ही? हो. कसे काय, कुठे होती? ते मॅनेजमेंटसाठी होते. तुम्ही? हां. तुम्ही काय केलं होतं? काही नाही, असं आमचे शेजारचे त्यांनी अष्टविनायक यात्रा सुरू केली होती, त्याच्यात आम्ही मॅनेजमेंटमध्ये होतो. बर. तर ते यात्रेकरी होती, तर ओळख झाली. मग पुढे आणि मग काय नाही, मैत्री झाली. 4 कुठल्या वर्षाची मैत्री गणपती जवळ होती. मैत्री झाली? सगळ्याच गणपतीकडे. आधी गणपतीचं. सगळ्या गणपतीकडे फक्त ओळख झाली. म्हणजे तुमची ओळख झाली? हो, ओळख त्या झाली. यात्रेमध्ये? हो. पण तेव्हा काय असा विषय तेव्हा नव्हता? असं काहीच नव्हतं. म्हणजे 4 वर्ष तर आम्ही फक्त मित्र म्हणूनच होतो. कशी सुरुवात झाली? काही नाही, असंच बोलता बोलता एकमेकांचं आवड झाली आणि मी विचारलं की काय? हो पण बोलली. यात्रेला येते का? यात्रेला येते का? जीवन यात्रेला येते का? अरे वा, काय झालं वहिनी, कसं काय पण सांगा. अं, एका यात्रेसाठी तुम्ही गेला, हो तेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्यांना बघितलं, हो. तेव्हा काय विषय तेव्हा नव्हता? काहीच नव्हतं. म्हणजे असं काही वाटलं नव्हतं की पुढे जाऊन असं काही होणार आहे किंवा हाच लाईफ पार्टनर म्हणून आयुष्यात येणार आहे. 4 वर्ष आम्ही फक्त फ्रेंड्स होतो, भेटत होतो. त्यांच्या घरी मी जात होती, माझ्या घरी तो येत होता. असं काहीच नव्हतं. आणि अचानक एक दिवस त्याने विचारलं, म्हणजे मला स्थळ आलं होतं आणि त्या स्थळाला मी न बघता होकार देणार होते. तर तो म्हटला, अगं त्या मुलाची काय करते, त्याच्यापेक्षा मी चांगला आहे. तर मी म्हटलं, अरे तू असं का म्हणतो? मग त्याने जाऊन आईला सांगितलं त्याच्या की असं असं आहे म्हणून मी तिला विचारणार आहे. म्हणजे घरातनं पहिले त्यांनी परमिशन घेतली आणि त्यानंतर मला विचारलं. पण मग यांनी जेव्हा तुम्ही प्रपोज केलं तेव्हा तुमच्याकडनं होकार होता? नाही, लगेच असं नव्हता. आम्ही भेटलो होतो एकदा ठाण्याला, तेव्हा मग विचार केला. कारण की त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं की पत्रिका बघितल्याशिवाय आम्ही होकार नाही देणार म्हणून. मग त्याला तेच विचारलं होतं की जर पत्रिका जुळली नाही तर काय करणार. तर तो म्हटला, ते आपण पुढचं ते पुढे बघूयात. मग पत्रिका जुळली, त्याच्यामुळे मग कशी जुळवली? झालं. आम्ही नाही जुळवली, सासऱ्यांनीच जुळवली. काय हो? हो, माय बाप्पा बघतात, त्यांचे मित्र बघतात, त्यांनी जुळली, तो बरोबर जुळत होती, होकार झाला. पण जेव्हा लग्न ठरलं किंवा दोघांनी निर्णय घेतला तेव्हा दोन्ही कुटुंबांचा होकार होता? घरी कळलं नाही, होतं? माझ्या घरी मी सांगितलंच नव्हतं. का? होकार येईल असं वाटलं नव्हतं, त्याच्यामुळे माझ्या घरी सांगितलंच नव्हतं. पण बोलूनही बघितलं नाही तुम्ही? नाही, म्हणजे हिंमतच नाही झाली तसं बोलण्याची. तुमच्या घरी? माझ्या घरी मी विचारूनच सांगितलं होतं, तिला प्रपोज केलं होतं, त्याच्यामुळे नकार येण्याचा संबंधच नव्हता. मग केलं कसं लग्न? तिच्या घरचे लग्नाला नव्हते, पण माझ्या घरच्या लग्नाला होते. किती जण होते लग्नाला? 25-30 जण असतील. तुमच्या घरी फारच तणाव झाला असेल? हो, थोडाफार झाला, पण आता सगळं व्यवस्थित आहे. मग कळलं कसं घरी? मामाच्या मुलीने माझ्या सांगितलं, कारण की खूप स्थळं येत होती मला आणि नकार असा येत नव्हता कुठून पण माझ्याकडनंच नकार जायचे. शेवटी ती, म्हणजे तिला सांगितलं होतं मी माझ्या मामाच्या मुलीला. मग तिने घरामध्ये सांगितलं की ताईला स्थळं बघू नका, तिचं ऑलरेडी लग्न झालंय. मग त्याच्यामुळे मग घरात कळलं. पण मला सांगा, असे काय होतं त्यांच्यामध्ये की तुम्ही त्यांना होकार दिला? त्याच्यामधला जो खरेपणा होता. मला रूप, रंग, चेहरा ह्याच्यावरती काही इंटरेस्ट नाही आहे. मला पैसाही नाही. आई बापाकडे खूप पैसा पाहिला, त्याच्यामुळे पैशाचं काय असं वाटत नाही. त्याच्यामुळे त्याचं मन मी पाहिलं. त्याने ज्या पद्धतीने मला विचारलं ती पद्धत पाहिली आणि म्हणून होकार दिला. सांगा तरी आम्हाला, का तुमच्या डोळ्यात पाणी म्हणजे झालं? असं नाहीये की त्याला खरं करायचं होतं म्हणून त्यांनी पहिले त्याच्या घरातनं परमिशन घेतली. असं नाही की मलाच विचारली, म्हणजे डायरेक्टली विचारलं.
त्याच्यामुळे मग तुम्ही का हो यांच्याच म्हणजे इतक्या नाही म्हणजे जणी तिचं वागणं मला पटत होतं. परत काय बोलणार, म्हणजे वागणंच तिचं खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे सगळंच चांगलं आहे. होकार किती दिवसांनी आला? लगेच आला. लगेच? लगेच आला. किती वर्ष झाली लग्नाला? आता 5 वर्ष पूर्ण झाली, 6वं 5 सुरू झालं. वर्ष. कसं असतं संसारात लग्नानंतर? खूप छान होतं, सुरुवातीचा काळ खूप छान होता. त्याच्यानंतर मग काही अडचणी आल्या, मध्येच जॉब वगैरे जाणं किंवा वेगळं राहणं, अशा अडचणी थोड्याफार आल्या. त्यामध्ये थोडेफार कष्ट करावे लागले. म्हणजे कसं होतं, एक तर लव्ह मॅरेज केलं होतं, ते जगासमोर टिकवून दाखवायचं होतं आणि टिकवायचं होतं, ते सोडून लांब पळायचं नव्हतं किंवा त्या परिस्थितीला घाबरून लांब पळायचं नव्हतं. त्यामुळे जे काम हातात आलं ते काम केलं. जसं कांदे बटाटे विकले, दारोदारी जाऊन कॉस्मेटिक विकलं, पेट्रोल पंपावर जॉब केला, असे भरपूर उद्योग घरातनंच केले, पण नातं टिकवून ठेवलं. हो. हे नातं टिकण्यामध्ये तुमचा जास्त सहभाग आहे की वहिनींचा? खूप साथ दिली तिने, जास्त करून तीच. म्हणजे असं आता जॉब सुटला तर नेमकी तिला जॉब लगेच लागायचा, पण मला नाही लागायचा. आता त्याच्यामुळे तिने जास्त 60% तिने साथ दिली, 40% मी साथ दिली, असं मी सांगतो. पण वहिनी तुम्हाला घरी कामं सांगत नसतील ना? सांगते सांगते. नाही हो, वाटत नाही तुम्ही. नाही हो, सांगते, मी सांगते. हो, साधारण कुठली कुठली? बरीचशी. म्हणजे यात तो मदत करू शकतो. 90% ते करतात काम. नाही, असं नाही म्हणता येणार. मग 40-60 असं म्हणता येईल. 40% ते, 60% तुम्ही. काय हो, खरं काय आहे? हो खरंय. तुम्ही कधीच रागवत नाहीत ह्या, त्याचं काय आहे हो? नाही, कोणी सांगितलं? रागवते ती. कशामुळे चिडचिड करता हो? नाही, असं नाही. मला पटकन राग येतो, ते मी मान्य करते, पण मी तितक्याच लवकर शांतही होते. म्हणजे 2 मिनिटात अरे पण 2 समोर मिनिटात- तोपर्यंत चटके लागून हात भाजलेला असतो. आता सगळं व्यवस्थित आहे. हो, आता हो ना. मला दोघांनाही शुभेच्छा. अजूनही गप्पा मारूया, पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या वहिनींना ते बघूया. या खेळामध्ये दोघांनाही 10-10 संधी आहेत. जमिनीवरती चेंडू आपटून तो उसळून या चित्राला लागला पाहिजे आणि तिथून तो त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. जर 3 चेंडू गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 चेंडूंसाठी दुसरं बक्षीस, 7 चेंडूंसाठी तिसरं बक्षीस आणि 10 चेंडू जर गोळा झाले तर चांदीची अन्नपूर्णासुद्धा तुम्हाला मिळणार. बघूया काय होणार या खेळात. पहिल्या 10 संधी तुमच्यासाठी. एक, दोन, तीन, 4. आता बघूया मिस्टर किती बक्षीस मिळवले. 6 घालवायचे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन, चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आली आहे, अभिनंदन. सगळे सज्ज झालेत, हो की नाही? बरं, प्रत्येकाने आपलं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. मी त्यांची मैत्रीण आहे, त्यांच्या घराच्या शेजारीच राहते.
कारण की ते अजून सुद्धा बोलत नाही माझ्याशी. म्हणजे सपोर्ट प्रत्येक गोष्टीत, प्रेम माया सगळी तेवढीच आहे. फक्त थोडासा राग त्यांच्या मनात आहे, त्याच्यामुळे ते असणारच थोडंसं ना. बोलत नाही. त्यावेळेला मन पण- दुखावलंय. हा, पण ते त्याच्याशी बोलताच ह्याच्यातच मला आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आज ते इथे आलेत इतक्या प्रेमानं आशीर्वाद द्यायला. असाच आशीर्वाद तुम्हाला आहे. शेवटी पोटच्या लेकराकडे प्रेम आणि मायाच असणार. पाठ कधी वडील फिरवू शकत नाहीत. आणि बऱ्याचदा वडिलांना मुलगी किती प्रिय असते ना, हे सांगणंही कठीण असतं, इतकं प्रेम असतं. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे त्यांचं तुमच्यावरती प्रेम असणं. आणि आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, आजच्या नंतर तुम्ही बघा, ते जे काही मनातला राग रुसवा खट्टूपणा आहे ना, तो नक्की गेलेला असेल. नाहीतर आज ते आलेच नसते ना. हो. पण ते आलेत, तो आशीर्वाद द्यायला आलेत. बहिणी, आता तुमच्यासाठी या बसलेल्या सगळ्या जणी आहेत, त्या किती बक्षीस मिळवून देणार ते बघायचं. हो. गाणं सुरू झालं की ती जी उशी आहे ती पुढे पुढे पास करायची. गाणं जेव्हा थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे, त्यांना एक आव्हान मिळणार. ती तुम्ही पूर्ण केली की तुम्हाला बक्षीस मिळणार. चला बघूया काय होणार. गाणं. या कोलीबाऱ्याची शान आई तुझ देऊल. एकदा ढकलत होता वाटतं. बघूया कुठली शिक्षा आहे. तुम्हीच वाचा. एखाद्या मराठी गाण्यावर नाच करा. बरोबर व्यक्तीला मिळालंय. चला म्युझिक. या कोलीबाऱ्याची शान आई तुझ देऊल. या कोलीवाड्याची शान आहे तुझ देऊला. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझ देऊला. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझ देऊला. या कोलीबाऱ्याची शान आई तुझ देऊल. या कोलीवाड्याची शान आहे तुझ देऊला. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझ देऊला. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझ देऊला. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळवून दिलं त्यांनी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. गाणं. समिंदराची देवी तू समिंदरातून आली. भक्तगणांचा एक टप्पा टाकून चेंडू बरणीत टाकायचा आहे. 10 संधीमध्ये 5 चेंडू जर गेले, 5 गुण मिळाले तर बक्षीस मिळणार. बघूया. तुमची वेळ सुरू होते आता. अंदाज घ्या. एक तरी अशा तऱ्हेने हे बक्षीस गेलं. रिंगचा मनोरा तयार करायचा आहे. 30 सेकंदामध्ये 2 मनोरे उभे करायचे आहेत. बघूया. तुमची वेळ सुरू होते आता. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. प्रयत्न खूप छान केला होता,
पण बघितलं आपण नेमका गोंधळ कुठे झाला. आणि आता तुमच्याबद्दल तक्रारी किती आल्यात त्या बघायच्या आहेत. घरातली कामं पटापट आवरत नाही, सगळीकडे पसारा पडलेला असतो. मान्य आहे? आरोप मान्य. काय हो? मान्य आहे. लवकर रागावता, हो उशिरा उठता. हो मान्य आहे मला. पण नाही, आता नाही उठत, कारण की आता मी घरगुती काम चालू केलंय, त्याच्यामुळे आता रेग्युलर लवकर, म्हणजे जवळजवळ आता 2 आठवडे झाले लवकर सुटते. हो, घरगुती काम म्हणजे म्हणजे एका कंपनीमधनं पीस येतात, त्याला ते काम तुम्ही करा. हां हे कौतुक केलंय, कोणते कामामध्ये हुशार आहेत, परंतु सकाळी लवकर उठत नाही. लवकर उठणे या विषयावरती बराच जोर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मी उठते उशिरा, पण आता 2 आठवडे झाले मी आपण Regular सांगेल की रेग्युलर लवकरच उठतो. वैदिनी काय कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? आता काय बोलणार, बदल करायला सांगायचं काय, आता ती बदल ऑलरेडी केलेला आहे. सकाळी लवकर उठणं स्टार्ट केलेलं आहे, हाच एक अपेक्षा तुमचं प्रेमच बोलतंय हो. आहे. बदल तर ऑलरेडी घडला, तर अजून काय करणार बदल. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? म्हणजे आता सासू सासऱ्यांचीच मागणार, कारण की त्यांना न सांगता केलं. तुम्ही? मी क्षमा मागणार तर माझे आई वडील, त्यानंतर माझा भाऊ. कदाचित मी माझ्या वडिलांना खूप स्वप्न दाखवली, कळत न कळत माझ्या लग्नाची खूप स्वप्न दाखवली गेली माझ्याकडनं, की मला अशा पद्धतीने करायचंय वगैरे, आणि ते सगळे त्याला मान्य होतं. त्यानंतर भावाची, की कदाचित लग्नात मिळणारे मान, जसं कानपिळीचा मान असतो किंवा कुठला मान असतो, पिळायचा ते कदाचित माझ्यामुळे त्याला तो मिळाला नाही, त्याच्यामुळे भावाची क्षमा मागेल. त्यानंतर आता आई तर नाही आहेत, त्यामुळे पप्पांचीच, की कळत न कळत काही चुकून बोलले असेल किंवा कधी असतो राग मनामध्ये, तर कधी बोलले असेल तर त्याच्यासाठी पण त्यांची क्षमा. आज वहिनी व्यक्त झालेले आहेत, आणि नुसतं व्यक्त झालेले नाहीत तर मनातल्या असलेल्या सगळ्या भावना डोळ्यातून बाहेर पडू लागलेल्या आहेत. वहिनी हसत राहा, आनंदात राहा, पाहिजे तर उद्या 2 वाजेपर्यंत झोपा दुपारी. तुमचं काय नाही, म्हणणं ते आहे? शक्य नाही. काय बघा, चेहरा हल्ला, लगेच झोपायचा विषय म्हटल्यावर ना असा चेहरा असा प्रफुल्लित झाला. होय की नाही? जे काही झालं, नकळत चुकलं, त्याच्यामुळे समोरच्याची मनं दुखावली, आणि ती भावना मनात आहे, म्हणून कुठेतरी आजही तुमच्या मनातनं त्या भावना व्यक्त होत आहेत. पण काळजी करू नका, सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिलाय, आणि उत्तरोत्तर असाच आशीर्वाद तुम्हाला मिळत राहणार. तुमच्या दोघांच्या सुखासाठी प्रार्थना, तुमच्या कुटुंबालाही छान सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे ही प्रार्थना, आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया, आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.